नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला धडा आहे शिष्टाचार, या धडाचा हा चौथा सीझन आहे. कोणता सीझन आहे? चौथा. आणि या सीझनमध्ये लेखकने काय सांगितले आहे ते आपण आता अजून बघणार आहे. तर चला बघून घ्या. इथे बघा, जेव्हा त्यांचं नोकर गेलेले होते त्याबद्दल त्यांची जी श्रीमती होती ते सगळं घर पाहिले की त्यामध्ये काही त्यांनी चोरून गेलेले आहेत का. तर याबद्दल त्यांचे जे नवरा आहेत, त्यांचे जे श्रीमान आहेत, त्यांनी काय सांगितलंय की तुम्ही बघून घ्या घरात सगळ्या वस्तू आहेत का. जेव्हा नाही आहे तर तुम्ही मला सांगा. मी काय करणार की त्याच्यापेक्षा जे बी वस्तू इथे नाही आहे त्या वस्तूचा आपण पोलीसमध्ये रिपोर्ट लिखणार आहे. तर याबद्दल अजून काय झालंय ते आपण ते बघणार. तुम समझ बैठे हो कि उसने तुम्हें पता ठीक लिखवाया होगा. आणि त्याबद्दल त्याने जे पत्ता लिहिलेले आहे तर त्यांचे श्रीमती काय सांगित आहे की तुम्हाला असं कळत आहे का जे पत्ता तिनं लिहिलेले आहे किंवा दिले आपल्याला आहे तर याबद्दल यांचा जे पत्ता आहे तर ठीक आहे का, म्हणजे चांगला आहेत का, असं त्यांना बोलले. दूसरा नौकर आ गया और घर का काम पहले की तरह चलने लगा. आणि दुसऱ्या दिवशी दुसरा नौकर आलेले आणि घराचं काम पहिल्यासारखंही चालू लागला. घराचं जे काम आहे ते पहिल्यासारखंही चालू लागला. जब श्रीमती जी कोई चीज न मिलती तो वह हेतू को गालियां देती. आणि जेव्हा श्रीमतीला कोणताही वस्तू नाही भेटती किंवा कोणताही वस्तू कुठे ठेवलेला आहे नाही भेटते तर ते हेतूला खूपच गाली देते. कारण की त्यांना असं होऊन झालेला होता की सगळं जे वस्तू आहे ना ते हेतूबद्दल त्यांनी ठेवलेल्या होत्या आणि कोणताही वस्तू त्यांना हवे होते तर हेतू तुरंत लावून त्यांना झटकन लावून त्यांना देत होता. तर याबद्दल त्यांना नाही भेटत होतं ते हेतूला गाली देण्याचं सुरुवात झालेलं होतं. पण श्रीमान धीरे धीरे दिल की दिल में अफसोस करने लगे. आणि त्यानंतर जे श्रीमान आहे ते हळूहळू आपल्या दिलात म्हणजे हृदयातून अफसोस करू लागलेले होते. कई बार उनके जी में आया की उसके पैसे मनी ऑर्डर द्वारा भेज दूं. काही दिवस असा आला की त्यांच्या मनात की जे त्यांचे पैसे आहेत त्याचे पगाराचे जे पैसे आहेत ते हाजरीचे पैसे आहेत ते मनी ऑर्डर करून त्यांना देऊन ग. मगर फिर कुछ श्रीमती के डर से कुछ अपने संदेह के कारण रुक जाते. परंतु काही श्रीमतीच्या भयानुसार किंवा संदेहाबद्दल ते काही क्षणातून थांबते की नाही मला नाही द्यायचं असं संदेह पण करते. कळलं की नाही? हो. तर चला अजून काय आहे बघून घ्या. बघा आता काय झाला, एक दिन शाम का वक्त था. एका दिवस संध्याकाळीचा वेळ होता. थके हुए श्रीमान दफ्तर से घर लौट रहे थे. आणि ते खूपच थकलेला होता किंवा खूपच दमलेला होता. ते दफ्तरातून घरी येत होता. कुठे? दफ्तरातून घरी येत होता. थे जब उनकी नजर सड़क पर एक धर्मशाला के सामने खड़े हुए हेतू पर गई. परंतु त्याने काय पाहिले, एक दृश्य पाहिले की त्यांची नजर कुठे पडली, सडकावर पारत एक धर्मशाला आहे. तिथे हेतू उभे आहेत. तिथे कोण उभे आहेत? हेतू उभे आहेत. वही फटे हुए कपडे और शिथिल अरूप चेहरा. आणि तेच फाटलेले कपडे आणि खूपच शिथिल आणि अरूप चेहऱ्याबद्दल त्याने तिथे पाहिले. उन्हें पहचानने में देर नहीं लगी. आणि त्याला पहचानावर देर नाही लागलेली होती. झट से सड़क पार करके हेतू के सामने जा खड़े हुए. फटकन त्यांनी काय केले, सडक पार केली आणि त्यांच्या समोर जाऊन उभे राहिला. और उसे कलाई में पकड़ लिया. आणि त्यांचा हात जे आहे त्या कलाईमध्ये पकडलेली होती. अरे तू कहा इतने दिन था. आणि त्या काय प्रश्न विचारले, तू कुठे इतका दिवस होता? आज तू मला दिसला पण कुठे इतका दिवस होता, त्याने असा प्रश्न विचारले. गाव से कब लौटा. आणि तुम्ही गावातून कुठे इथे आलेला आहे, कधी आलेला आहे, असं त्यांना प्रश्न विचारले. अभी अभी लौटा हूँ साहेब. आणि त्यांनी उत्तर काय दिले, आताही मी लोटलेला आहे साहेब. हेतूने जवाब दिया, काम कर आया है अपना. आणि हेतूने त्यांना उत्तर दिले की मी काम केलेले आलेला आहे इतर. हेतूने धीरे से कहा. आणि हेतूने खूपच हळूतून सांगितले की मी आपल्या काम करून आलेला आहे इथे, असं त्यांनी उत्तर दिलेले होते. तर याबद्दल अजून काय झालेले आहे ते आपण बघणार आहे. बघा, कौन सा ऐसा जरूरी काम था जो जलसे वाले दिन भाग गया. हेतू चुप रहा. आणि तेवढाच जे श्रीमान होते त्याने परत विचारले की असं कोणता जरुरी काम होता की तू जलसेवाला दिवस तू भागून गेला. सांग मला, असं कोणता काम होता, लवकरच लवकर सांग, असं त्यांनी सांगितले.
बोलते क्यों नहीं, क्या काम था? आणि जोरात ओरडले, की "तू काय ना सांगत आहे, की काय काम होता तुला तिथे? तू आजपर्यंत" बघा, इथे त्याने म्हणाले, की "तू सांगत काय नाही, काय काम होतं तुला तर?" "कुछ नहीं कहूँगा, सच-सच बता दे." आणि तेवढ्यात तो काय म्हणला, "मी तुला काहीही सांगणार नाही. तू खरंच-खरंच सांग, की काय झालेलं होता? इतका दिवस तू तिथे काय होता?" सहसा हेतू की आँखों में आँसू आ गए आणि तेवढ्यात त्यांच्या डोळ्यातून आँसू बाहेर निघाला होता. होठ बात करने के लिए खुलते मगर फिर बंद हो जाते आणि होठ जे आहे ते बातमी करायला उघडते, परंतु बंद होऊन जात होते. बार-बार आँसू छुपाने का यत्न करता आणि पुन्हा-पुन्हा आँसू आपल्या डोळ्यातून जे आँसू वाहत आहेत ते पुन्हा-पुन्हा चोरवायचं काम करत होता. मगर आँखें ऐसी झलक आई थी की आँसुओं को रोकना असंभव हो गया था. परंतु त्यांची आँखें म्हणजे डोळ्यातून जे अश्रू होतात ते असे सलकत होते की त्यांना रोकायचं असंभव. सहसा परत बघा नीटप्रमाणे ऐकून घ्या. सहसा हेतूचे आँखों आँसू आ गए आणि सहसा त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होता. होठ बात करने लग गए. होठातून बात करून लागले होते. खुलते मगर फिर बंद हो जाता आणि तेवढ्यात ते निघते आणि बंद होऊन जात होते. बार-बार आँसू छुपाने का यत्न करते. पुन्हा-पुन्हा ते अश्रू छुपायचा यत्न करत होते. मगर आँखें ऐसी झलक आई थी की आँसुओं को रोकना असंभव हो गया था. परंतु त्यांचा आँखें म्हणजे डोळ्यातून अश्रू असं वाहत होता की त्यांना रोकायचं असंभव झालेला होता. बापू रामगोपाल गोपाल पसीज उठा आणि तेवढ्यात जे बापू रामगोपाल होते ते खूपच पसीज झालेला होता. कारण की त्यांना नाही कळत होता की एवढा काय मोठा झालेला आहे की जे आजपर्यंत त्यांनी बोलले नाही आणि का असं झाले आहेत की ते मला सांगत नाहीत आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. अच्छा बात क्या है? तेवढ्यात श्रीमानने परत त्यांना विचारले, की "तुम्ही मला सांगा, की बातमी काय आहे? असा का रडता तू आणि काय झालेले आहे? सांग लवकर." उसका कंधा सहलाते हुए बोले. त्यांच्या पाठीमागे हात केले आणि सहलवले आणि बोलले, "सांग मला काय झालेलं आहे?" असं त्यांनी बोलले. "जी, मेरा बच्चा मर गया था." आणि तेवढ्यात तो असा बोलले, की "माझा जो मूल आहे ते त्यांची मृत्यू झालेली होती." काय म्हणाले? "माझं जे मूल आहे त्याची मृत्यू झालेली होती." लडखडाती हुई आवाजने हेतू मैं कहा आणि लडखडाते म्हणजे खूपच लडखडाता आवाज त्यांना बाहेर निघाले आणि म्हणाले, की "माझा जो मुलगा होता त्याची मृत्यू झालेली होती, त्याबद्दलही मी गेलेले होते." बापू रामगोपाल को सुनकर दुःख हुआ आणि तेवढ्यात बापू जो रामगोपाल ते ऐकल्यावर खूपच दुःख झालेला होता. थोडी देर के तक चुपचाप खडे रहे. थोड्यानंतर ते चुपचाप शांतप्रमाणे उभे राहिले, की त्यांना नाही कळत होता, की मी काय सांगू याच्याबद्दल, की काय करू यांचं उत्तर असं आले होते. उसके मुँह की ओर देखते ही फिर बोले आणि त्यांचं तोंडावर पाहते आणि फिर सांगितले, "मगर तुमसे उस वक्त कहा क्यों नहीं?" आणि म्हणले, की तुम्ही त्या दिवशी तुम्ही काही नाही बोललं असं त्यांनी बोलले. "मगर तुम उस वक्त क्यों नहीं बोले?" तुमसे बार-बार पूछा गया ना, तुला मी पुन्हा-पुन्हा विचारत होता ना, काय झालंय? कुठे का तू एवढ्या लवकर घरी जात आहे? हा सगळं मी तुम्हाला विचारलं, पण तूने सांगितले काही नाही. मगर तुम कुछ नहीं बोले आणि मगर त्यानंतरही त्याने काहीही बोलले नाही. का असं तूने केलं? असं त्यांनी विचारले. क्या हेतूने धीरे से कहा आणि तेवढ्याच हेतूने एकदम हळू सांगितले. काय सांगितले बघा? "जी वहाँ कैसे कहता?" आता सांगितले, की "मी तिथे कसं बोलणार होता? कशाप्रमाणे मी तिथे बोलू होतो?" खुशी वाले घर से ये नहीं कहते. जेव्हा हा खुशीवाले म्हणजे आनंदी घर आहे, त्याबद्दल मी असं काहीही बोलू शकत नाही होता. हमारे गाव में इसे बुरा मानते. आमच्या घरी किंवा आमच्या गावात ह्याला खूपच बुरं मानत आहे. और श्रीमान स्तब्ध और हैरान होके उज्जड गवार की मुँह और देखने लगा. जे श्रीमान होते ते हैराण होऊन, ते श्रीमान होते ते हैराण होऊन त्या स्तब्ध किंवा उज्जड गवारातून तोंडाकरून पाहणार असा प्रश्न होता, की काय झालेले आहे आणि ते काय बोलले नाही. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो, की कशाप्रमाणे हा जे प्रश्न घडलेला आहेत किंवा हा जे घडलेला आहे, त्यांचं उत्तर तुम्ही काय देऊ शकता का? नाही. तर याबद्दल त्यांचा जीवनात असा कठीण परिश्रम होता, तर त्याबद्दलही त्यांनी आपल्या जीवनात आपल्या घरी जायचा सुट्टी मागलेला होता. परंतु त्याच वेळी त्यांच्या घरीत एक शुभकामना होती किंवा आनंदीचा क्षण होता. तर त्याप्रमाणे त्यांना कसं म्हणतात, याबद्दलही त्यांना ऐकून असं वाटले, की हा तर माझ्यासाठी होता, परंतु आम्ही लोकं त्यांना काहीतरी नाही बोलला. तर अशाप्रमाणे त्यांनी सांगितले, की जाऊ द्या,
आणि त्यांना घरी घेऊन गेलेले आहात. तर याप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्या. जिथे जिथे जोन दिलेलं आहे ते शब्द परत परत वाचून घ्या, तेव्हाही तुम्हाला कळणार आहे, नाहीतर तुम्हाला कळणार नाही आहे. कळलं की नाही? हो. धन्यवाद.